हॅलो नमस्कार, मी दिनेश मधुकर बच्चाव, हॉरिझॉन अकॅडमी सिन्नर। मी एक गणित शिक्षक म्हणून 9वी 10वीसाठी टीच करतो। खरंच तर आजच्या जे वर्कशॉप आहे त्यासाठी मॅथमॅटिक्स टीम बिल्डिंग की आपण कशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना इनोव्हेशन वेने आपण टीच करू शकतो, काय करू शकतो किंवा त्यासोबत एक्सपेरिमेंटल बेस कसं करू शकतो किंवा मुलांमध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन आपण कसा निर्माण करू शकतो याबाबत मी नक्कीच एक्साइटमेंट आहे। आणि आजचं वर्कशॉप नक्कीच मला वाटतं का आमच्या टीचरांसोबत येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी आपण नक्कीच काहीतरी कार्य करूया। मी खूप एक्साइटमेंट आहे। थँक्यू सो मच। खरं तर 3 दिवसाच्या प्रोग्राममध्ये येताना मला एक अंदाज होता की आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये काहीतरी वेगळं पण भेटणार आहे। नक्कीच झालं तसंच। पुढच्या 3 दिवसामध्ये मी मॅथ्स आणि सायन्स ह्या विषयामध्ये वेगवेगळे उपक्रम बघितले। त्यामध्ये असणारे प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमधले असणारे वैज्ञानिक दृष्टिकोन, तसेच जर सांगायचं झालं विशेषतः तर डे 1लाच पहिल्या दिवशी न्यूजपेपर आपल्या किती उपयोगी पडू शकतो किंवा न्यूजपेपरच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे सरफेस एरिया, जॉमेट्रिकल फिगर्स कसे काढू शकतो हे आपल्याला कळलं। आपण साधा अल्जेब्रामध्ये एखादा कन्सेप्ट बघतो a+b ब्रॅकेट स्क्वेअर, हा याचा फॉर्म्युला तर ॲक्च्युअलमध्ये ॲक्टिव्हिटी बेस कसा सांगता येतो किंवा आपल्या लंग्समध्ये एकूण एअर असते किती, त्याचसोबत आपण एक कार्बन डायऑक्साईड जर असेल त्या प्रकारे आपण कशा प्रकारे त्यांना आपण बघू शकतो। तसेच जर आपण एखादी केमिकल रिॲक्शन घेतली किंवा नायट्रोजन सायकल, वेगवेगळं ऑक्सिजन सायकल असतील, ह्या सायकल्सच्या पुढे जाऊन इम्पॅक्ट काय होणार आहे या गोष्टी आम्हाला याच्यात शिकायला भेटल्या। आणि नक्कीच जे आपण फिजिक्सचा जर सेक्शन जर म्हटला, AC मोटर काय असतो, DC मोटर काय असतो, वेव्हलेंथ काय असते, एखादी फ्रिक्वेन्सी कशी चेंज होते, की लाईट लगझग करतो पण नेमकं होतं काय, किंवा रेनबोज असतं, रेनबोजपासून एक व्हाईट कलर जनरेट होतो, पण खरंच व्हाईट कलरचे पण 7 कलर जनरेशन कसे होतात, ह्या वेगवेगळ्या प्रकारावर आपण त्यावर शिकतो। नक्कीच ह्या 3 दिवसाचा जो एक्सपिरियन्स होता, ह्या 3 दिवसामध्ये मला पुढे भविष्यकालीन अनेक विद्यार्थी घडवताना याचा अनुभव नक्कीच उपयोगी पडणार आहे। आणि खरंच मी खूप एक्सायटेड आहे की या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर की एक नव्या पद्धतीने एक टीचिंग पद्धत आपल्याला करायला भेटणार आहे की ज्यामध्ये आपण स्वतःच एक मॉड्यूल्स किंवा ॲक्टिव्हिटी बेस आपण टीच करणार आहे। आतापर्यंत पेन पेन्सिल खडू आपण याचा वापर यूज करायचा, पण यानंतरचं टीचिंग जे असणार आहे ते फक्त आता ॲक्टिव्हिटी बेस असणार आहे, ज्यातून एक नव्याने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणार आहे। आणि जो आपण तरुण विद्यार्थी म्हणतो तो म्हणजे तत्वज्ञानी, रूमध्ये रुजलेला आणि नवमध्ये निष्ठावान असा नवीन आणि चांगला एक तरुण आपण निर्माण करणार आहे, जो डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण करणार आहे। सो शेवटी जाता मी विंजित, तसेच त्यासोबत आयसरचे आणि मराठा विद्याप्रसारक समाज, तसेच हॉरिझॉन अकॅडमी सिन्नर प्राचार्य या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांनी मला या 3 दिवसाच्या वर्कशॉपची संधी दिली। थँक्यू सो मच।